ग्राउंड आहे आपला भोकरीचा आणि वरती बघाल तर आरीचा नजर येतो. आता आपण आरीकडे चालत जाऊ मस्त. तिला चालता चालताना मला भोकराचं झाड दिसलं मला, तर तिथे फळं लागलेत मस्त. ही फळं आता तोडतो, कॅमेरा आपल्या दादूच्या हातामध्ये देतो. मी पण आता टेस्ट करतो. दादू मला टेस्ट करून सांगा. मस्त गोड आहे पण एवढं तिखट आहे ना, बोलायला पण नाही होणार एवढं तिखट आहे. दादू कसं लागलं तुला? मस्त आवडला असून तिकडे बघा हिरो होंडाची स्प्लेंडर पडली. प्रोडिंगला इथं थार आले आता. आरीवर बघा तुम्हाला नारळाची झाडं, खजुराची झाडं पाहायला मिळतील. मागे बघायला गेलं तर पूर्ण आंब्याची राई पाहायला मिळेल आणि वरचा क्लायमेट. दादू काहीतरी विचार करतोय, त्याला विचारू काय विचार करतोय भाऊ. कुठला आहे हो? आरीवर तुम्हाला फक्त पायवाटा पाहायला मिळतील. किंवा आमचा रॉबिन प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसतोय, पण रॉबिन छावा आहे आमचा. रॉबिन यो यो यो. जांभळाचं झाड आहे, मागे पूर्ण आंबा 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 आहे. आंबा आंबा आंबा. फ्रुटिंग गेली आता पावसामुळे, फ्रुटिंग पूर्ण गेली. आंबे लोकांनी येऊन पिशव्या भरून इकडून नेल्या. ते ना आता रिसॉर्टचं काम चालू आहे ॲक्च्युली, तुम्हाला तिथे दाखवतो. रिसॉर्ट होणार आहे बोललात, नक्की काय मला अजून उलगडा लागला नाही. त्याच्यासाठीच ही ना सगळी नारळाची झाडं शोची असतात नाही का, ती लाईनीत लावल्या तिकडे. आणि एंट्री गेट बघा ते रिसॉर्टचा. दादू चालतोय आपला पुढे. ती एवढी मोठी मोठी विशाल झाडं तुम्हाला फक्त इकडे आरीवरच पाहायला मिळतील. आरीवरच तुम्हाला मोठी मोठी झाडं पाहायला मिळतील, कारण की गावठाण जागा पडते ना, त्याच्यामुळे इथे राखीव जागा असल्यामुळं झाडं वाचून राहिलेले. इथं निसर्ग सुख तुम्हाला भेटेल. इथं आम्ही पार्टीला पण वरती वगैरे येतो. चलो